Exodus chapter 2. आणि आम्ही थोडा पुढे जाऊया. आम्ही निर्गम याच्या दुसऱ्या अध्यायाकडे बघूया. We saw Moses was grown. Exodus chapter 2, 11 to 15. We are not going to read, but just listen carefully. आणि आम्ही पाहिले निर्गम याचा दुसरा अध्याय आणि 11 ते 15. आपण काही वाचणार नाही आहोत, पण लक्षपूर्वक ऐका. Moses was grown and went out to see his brethren, Hebrew people. आणि मग मोशे जो आहे तो वाढलेला आहे, मोठा झालेला आहे आणि तो त्याची जी इब्री भाऊबंद आहे त्यांच्याकडे तो गेलेला आहे. And he saw their sorrow, the pain, and because they were under the slavery. आणि कारण ते गुलामगिरीमध्ये असल्या कारणानं त्यांच्यावरची जे गुलामाचं जू होतं त्यामुळे त्यांचं जे वेदना होत्या, त्यांचे जे त्रास होता तो त्यांना पाहिला. And while looking for all these things, then he even noticed that one of an Egyptian man, the soldier, is smiting his brethren, Hebrew brethren. आणि मग हे सगळं तो पाहत असताना त्याच्या दृष्टीस पडलं की एक मिस्री जो सैनिक आहे तो त्याच्या भाऊबंदांपैकी एकाला मारत आहे. And then we see then he looked around and killed the Egyptian, the soldier, and hid in the sand. आणि मग आम्ही पाहिलेलं आहे की तो आजूबाजूला बघतो आणि त्या मिस्री सैनिकाला तो मारून टाकतो आणि त्याला वाळूमध्ये पुरून टाकतो. So Moses saved a Hebrew man. अशा प्रकारे मोशेनं आपल्या बळावरती त्या इब्रीला वाचवलं. His brethren. त्याच्या भाऊबंदाला. He thought this is way he can help his brethren. आणि मग त्याला असं वाटलं की हा एक मार्ग आहे ज्या मार्गाने मी आपल्या भाऊबंदाची मदत करू शकतो. So man who was saved, Hebrew brethren, who was saved from smiting from this Egyptian man. आणि मग तो मनुष्य ज्याला त्या मिस्राच्या हातून तावडीतून सोडवलं होतं. He must be definitely happy, isn't it? आणि मग तो नक्कीच खुश झाला असेल. Oh, somebody has come to save us. आणि मग कोणीतरी मला वाचवायला आला. Today he came to save me, and he not just saved me, he killed that fellow. आणि मग त्याने फक्त मला वाचवलंच नाही, त्याला तर मारूनच टाकलं. He killed my enemy. आणि माझ्या शत्रूला मारून टाकलं. Maybe he was the person who was like in charge of that. This Egyptian man must be torturing his Hebrew brethren and families. आणि मग तो कदाचित त्याचा त्या कामाचा व्यवस्थापक असेल तो मिस्री आणि त्या भाऊबंदांना त्याच्या त्या इब्री लोकांना तो मारत होता. So he must be very happy. म्हणून तो खूप खुश झाला असेल. So somebody has come to save us. आणि कोणीतरी मला वाचवायला आलेला आहे. Then again next day we see that two Hebrew brethren were fighting each other. Again we see that. आणि पुन्हा आम्ही पाहतो की पुन्हा मोशेच्या दृष्टीस पडले की दोन इब्री लोकच एकमेकांच्या मध्ये भांडत आहेत. So Moses tried to save his brethren. Why are you fighting? Try to advise them. Why are you fighting? आणि त्यांचं समुपदेशन करून मोशे त्यांचं भांडणं मिटवण्याचा प्रयत्न करायचा. का तुम्ही भांडताय? तुम्हीच भाऊबंद आहात ना, मग तुमच्यामध्ये सोलोखा पाहिजे, भांडताय कशाला वगैरे वगैरे. But there he thought that as he yesterday could save on his own strength, in his understanding, his strategies, plans, he succeeded by killing Egyptian man. आणि मग त्याला असं वाटलं की काल जसं मी त्या मिस्र्याला माझ्या शक्तीमुळं माझ्या बुद्धीमुळं काही मी कोणा बघत नाही हे बघून माझ्या शक्तीचा अवलंब करून त्याला मारलं आणि मी कसं त्या इब्रीची मदत केली. But again I want to bring you back to your attention to the man who was saved from Egyptian man. आणि मी पुढे तुमचं लक्ष त्या व्यक्तीकडे केंद्रित करत आहे की ज्या माणसाला मोशेनं त्या मिस्राच्या तावडीतून वाचवलेलं होतं. Hebrew brethren was saved by Moses. आणि मग त्या मोशेनं त्याला वाचवलेलं होतं. Don't you think in our time of trouble and our sorrow, people come around to help us? आणि मग तुम्हाला असं वाटत नाही का की ज्यावेळेस आपण आपल्या समस्यामधून जात असतो, आमच्या दुःखामधून जात असतो, त्रासामधून जात, काही लोक आपल्या आजूबाजूला येतात आपल्याला सहाय्य करायला. In our life, like we had some struggles in our life too. आणि आपल्या जीवनामध्ये सुद्धा, आमच्या जीवनामध्ये सुद्धा काही त्रास आपण सहन करत असतो. We struggled in our family life. I don't have time to share all, but I just want to tell you that.
आणि आम्ही सुद्धा आमच्या पारिवारिक जीवनामध्ये आम्ही तो त्रासातून गेलो. People try to cheat us and to encroach in our land. All these problems happens in the world. आणि मग काही लोक आपल्याला फसवण्याचा प्रयत्न करतात, आपली मालमत्ता हडपण्याचा प्रयत्न करतात. In such a situation, of course, God keeps some people to help us. आणि मग अशा परिस्थितीमध्ये देव काही लोकांना ठेवतो आपल्याला सहाय्य करण्यासाठी. We had a lot of problems, but God kept some people to help us and come out of that all the problems. आणि पुष्कळशा समस्या होत्या, पण देवाने काही लोकांना आमच्यासाठी ठेवलं आणि त्या समस्येमधून बाहेर येण्यासाठी सहाय्य केलं. So I do respect them. I do really thank God for their life, because those who came to help us in the time of our need. आणि मग मी नेहमीच त्यांचा आदर करतो, ज्या लोकांनी आमच्या गरजेच्या काळामध्ये, त्रासाच्या काळामध्ये आम्हाला सहाय्य केलं. But dear people of God, पण माझ्या प्रियानो, don't you think in such a situation our attention, our faith in that person becomes more than the God? आणि तुम्हाला असं वाटत नाहीये का की आपला जो त्या काळामध्ये अशा स्थितीमध्ये आमचं जे लक्ष आहे, आपला विश्वास जो आहे, लोकांपेक्षा देवावरती जास्त पाहिजे. And further we see the people like Hebrew people, like he must have gone and told to his families, near dear ones, that the one man from Egyptian Moses. I don't know whether they must be knowing definitely. The prince, the Moses, came to save us. He killed an Egyptian man. आणि मग नक्कीच तुम्हाला असं वाटत नाही का की त्यांना जाऊन आपल्या परिवारातल्यांना सांगितलं असेल किंवा आपल्या जवळच्यांना सांगितलं असेल की अरे तुम्हाला माहितीये का की काय झालं आज, स्वतः मोशे आला आणि त्यानं मला त्या मिस्राच्या तावडीतून वाचवलं आणि त्यानं त्या मिस्राला मारून टाकलं. Then naturally somewhere other people also must have felt something that oh, somebody has come to help us. आणि मग नक्कीच कुठेतरी इतर लोकांना सुद्धा कुठेतरी मनामध्ये वाटलं असेल, नाही कोणीतरी आता आलं आपल्याला वाचवायला. But let us look to some of the scriptures in Psalm 73. आणि काही वचनं आम्ही पाहूयात. स्तोत्र याचा 73वा अध्याय. Yes, Psalm 73. स्तोत्र 73 and verse 18. आणि 18 वचन. स्तोत्र संहिता याचा 73वा अध्याय आणि 18वा वचन. Sorry, 28, not 30. 28. 28. 73, 28. 28वा वचन. 73वा अध्याय आणि 28वा वचन. But it is good for me to draw near to God. I have put my trust in the Lord God, that I may declare all thy works. माझ्याविषयी म्हटले तर देवाजवळ जाणे ह्यातच माझे कल्याण आहे. मी प्रभू परमेश्वराला आपले आश्रयस्थान केले आहे, यासाठी की मी तुझी सर्व कृत्ये जाहीर करावी. Dear people of God, माझ्या प्रियानो, what I am trying to tell you today is, आणि मी आज तुम्हाला काय सांगण्याचा प्रयत्न करते, praise God for the people in our times of our needs and troubles. God raises some people to help us. आणि मी धन्यवाद देऊया, स्तुती करूया देवाची की त्या लोकांसाठी ज्या आमच्या काळामध्ये, आमच्या पडत्या काळामध्ये त्या लोकांना देवाने आपल्यासाठी ठेवलेले, आपल्याला सहाय्य करण्यासाठी. But in that situation, when we are into the trouble or problem, पण त्या परिस्थितीमध्ये ज्यावेळेस आम्ही त्रासामध्ये किंवा समस्येमधून जात असतो, the psalmist says in 73 and 18 verse, but it is good for me to 28. But it is good for me to draw near to God. आणि तो स्तोत्र करता आपल्याला इथे सांगत आहे की माझ्याविषयी म्हटलं तर मला हे चांगलं आहे. काय चांगलं आहे तर देवाजवळ येणं. No problem, praise God. I repeat it again. Praise God for the people, those who comes to help us. Thank God for their life. आणि ज्या समस्येमध्ये आम्ही त्या लोकांसाठी, आम्ही त्यांच्या जीवनासाठी आम्ही देवाला धन्यवाद देऊया की ज्या लोकांना आपल्यासाठी देवानं ठेवलेलं आहे. But it is good for us to draw near to God. पण हे आपल्यासाठी चांगलं आहे की त्या स्थितीमध्ये आम्ही लोकांच्याकडे न पाहता आम्ही देवाच्या जवळ यावं. I have put my trust in the Lord God, that I may declare all thy works.
आणि मी प्रभू परमेश्वराला आपले आश्रयस्थान केले आहे यासाठी की मी तुझी सर्व कृत्ये जाहीर करावी. And even if we see that 118 verse 8 verse. आणि जर आम्ही स्तोत्रसंहिता 118 आणि 8वं वचन जर पाहिलं, in that we read that it is better to trust in the Lord than to put confidence in man. आणि त्यामध्ये मी वाचतोय की मनुष्यावर भरोसा ठेवण्यापेक्षा परमेश्वराला शरण जाणे हे बरे. In our trials and tribulation problems, it is better to trust in the Lord. आणि आपल्या त्या त्रासामध्ये समस्येमध्ये हे खूप चांगलं आहे, बरं आहे की आम्ही त्या काळामध्ये आम्ही देवाला शरण जावं, देवाकडे आम्ही यावं. That's why many times people do make a statement saying that it is only God who sent that man. आणि मग पुष्कळ वेळा आम्ही लोकांच्या तोंडून हे शब्द आम्ही ऐकलेले आहेत की लोक असं बोलतात की हा देव आहे, त्या देवानंच आपल्याला त्या व्यक्तीला आपल्याकडे पाठवलेला आहे. Or we also must have experienced that. आणि कदाचित आम्हीही त्या गोष्टीचा अनुभव घेतला असेल. We also must have made this statement. It is only God who has made that person to help us. आणि मग आपण पण बोलतो की तो फक्त देव आहे की त्या देवाने त्या आमच्या मनामध्ये कार्य केलं आणि त्या व्यक्तीला आम्हाला सहाय्य केलं. So scripture says, it is 118 verse 8, it is better to trust in the Lord than to put confidence in man. आणि वचन आम्हाला सांगते की मनुष्यावर भरोसा ठेवण्यापेक्षा परमेश्वराला शरण जाणे हे बरे. So according to this scripture, who sends a person to help us? आणि मग वचनानुसार कोण आम्हाला पाठवतो त्या व्यक्तीला सहाय्य करण्यासाठी. What do we confess when the problem comes and help somebody? आणि मग आम्ही काय कबूल करतो ज्यावेळेस आमची समस्या येते कोणतरी आम्हाला सहाय्य करतं. But do we really mean that? My question is that. आणि मग माझा प्रश्न तुम्हाला असा आहे की तुम्ही खरं त्या गोष्टी तुम्ही त्यावर लक्ष करता का, ते मान्य करता का? It is only God who sent that person to help us. आणि फक्त देवच आहे, त्या देवानंच त्या व्यक्तीला. आणि किंवा मराठीमध्ये खूप सुंदर म्हण आहे की देवासारखा तुम्ही धावून आलात. Yes, we have experienced wonderfully. आणि आम्ही खूप सुंदर रीतीने त्याचा अनुभव घेतलेला आहे. A few years back we wanted to buy this vehicle what God has blessed us with. आणि मग काही वर्षापूर्वी आम्ही गाडीची आणली जी देवानं आम्हाला आशीर्वादित केली. And we went, there was a heavy rain and I lost my mobile. And myself and my wife, we both were going there and I lost my mobile. आणि त्या 1919 पूर जो होता त्या काळची ती वेळ आहे आणि खूप मोठा पाऊस आला होता त्यावेळेस. आणि आम्ही दोघंही चालत होतो, त्या पावसामुळं आमचा मोबाईल हरवला. We reached that place and then we found out my mobile is lost. आणि त्या ठिकाणी आम्ही पोहोचलो आणि पाहिलं की मोबाईल हरवलेला आहे. So we took the charge of the vehicle and we tried to start, it couldn't start. आणि मग आम्ही गाडी घेतली आणि गाडी घेऊन आम्ही ती चालू करण्याचा प्रयत्न केला पण ती चालूच होईना. And then we noticed your mobile is lost, now what to do? आणि मग त्याच वेळेस आमच्या लक्षात आलं की अरे आपला मोबाईल पण हरवला, तर काय करायचं. The office got closed and they all the staff went away and of course they told Gateman to, because we made all the payment and everything, so they told us to leave us. So he was there. आणि मग ऑफिस स्टाफ जो होता ते सगळं गेलेलं, कारण त्यांच्या कामाची सुट्टी चालू होती. वॉचमॅन फक्त होता, त्याला तेवढं सांगितलं होतं की ह्या लोकांना तुम्ही बाहेर पाठवा कारण त्यांचं पेमेंट वगैरे झालेलं आहे. Now we went to bring that vehicle by bus. आणि मग आम्ही ती गाडी आणण्यासाठी आम्ही बसने गेलो होतो. Now we are supposed to bring that vehicle with us. आणि कारण गाडीतून आम्हाला परत गाडी घेऊन यायचं. We have no vehicle. I lost my mobile. Now where to go and search for? आणि मग आता आमच्याकडे गाडीच नव्हती आणि ती मोबाईल हरवलाय, कुठं शोधत फिरायचं. But we saw that God had kept a man there to help us. आणि पण आम्ही पाहिलं की एक मनुष्य तिथं देवानं आमच्यासाठी ठेवलेलं सहाय्य करण्यासाठी. He saw us little bit. We became panic. आणि मग त्याने बघितलं की आम्ही थोडंसं चिंतेत जात आहे. Then he saw and he said, "What happened?"
आणि मग तो स्वतःच आला आणि त्याने विचारलं की काय झालं. And I said, I lost my mobile. आणि मी त्याला सांगितलं की माझा मोबाईल हरवलेला आहे. So he said, don't worry, come. My bike is there, I'll take you. Then we went both in search of that mobile. आणि मग तो म्हणाला की काय काळजी करू नका, चला माझ्याकडे गाडी आहे, आपण जर मोबाईल It's शोधूया. a big story, but finally I got my mobile back. It is there, still working. आणि मग खूप मोठी गोष्ट आहे, पण ते शेवटी तो मोबाईल मला परत मिळाला, माझ्याकडे आहे, अजूनही तो काम करत आहे. The car couldn't start. आणि गाडी सुरू होत नव्हती Because it was stopped for a long time, so it had, I don't know, maybe battery had gone down. Then that man helped us to start that vehicle also. आणि मग कारण गाडी बरेच दिवस लावून होती आणि बॅटरी लावून झाल्यामुळं ती गाडी सुरू करण्यासाठी सुद्धा त्या माणसाने उपयोग केला. He said, actually I was about to go, but it was slightly drizzling, so there was a small one boy with him. So why to go in rain? So he stopped. He said, I think it was God who wanted me to help you. That he said. आणि मग त्याचे शब्द होते की तो म्हणाला आम्हाला की मी जाणारच होतो, पण पाऊस सुरू झाला आणि माझा मुलगा माझ्या बरोबर आहे आणि कदाचित ही देवाची इच्छा असेल की मी तुम्हाला मदत करावी, म्हणूनच मी थांबलेलो आहे. And we knew that, and we know that it is only God who sent that man there to help us in that situation. आणि आम्हाला हे माहितीये की देवानंच त्या मनुष्याला आमच्यासाठी ठेवलं होतं की ह्या परिस्थितीमध्ये आम्हाला सहाय्य We करण्यासाठी. thank God for that man. आणि आम्ही त्या व्यक्तीसाठी आम्ही देवाला धन्यवाद We दिला. prayed, we blessed that man all the time. Whenever I remember, I thank God for that person. आणि मग आम्ही त्या व्यक्तीसाठी प्रार्थना केली, त्या व्यक्तीला आशीर्वादित केलं आणि ज्या वेळेस आम्ही आम्हाला आठवतं मी नक्कीच त्या व्यक्तीला आशीर्वादित करतो. So it says, but it is better to trust in the Lord than to put confidence in the man. आणि मग तिथं वचन आम्हाला सांगितलेलं आहे की मनुष्यावर भरोसा ठेवण्यापेक्षा परमेश्वराला शरण जाणे बरे. That man came to help us, but our eyes were set on God. आणि तो व्यक्ती आम्हाला सहाय्य करण्यासाठी आला होता, पण आमचे नेत्र जे आहेत, आमची दृष्टी जी आहे, आम्ही देवावरती लावली होती. And miraculously God sent a help. आणि नक्कीच चमत्कारिक रीतीनं देवानं आम्हाला सहाय्य पाठवलं. So let not be drifted away in this moment. आणि मग ह्या क्षणामध्ये ज्यावेळेस आम्ही त्रासामधून असतो किंवा प्रॉब्लेम मधून असतो, त्यावेळेस आमची दृष्टी आम्ही बाजूला काढता कामा नये. देवापर्यंतच आमची दृष्टी आमच्या देवावरच लागली पाहिजे. Yeah, don't get drifted and trust. Don't put trust, confidence in man. आणि मग तिथून आम्ही आमची दृष्टी काढून आम्ही मनुष्यावर लावता कामा नये आणि मनुष्यावर भरोसा ठेवता कामा नये. So it is better to trust in the Lord than to put our confidence in man. आणि मग मनुष्यावर भरोसा ठेवण्यापेक्षा परमेश्वराला शरण जाणे हे बरे. Let us read even James chapter 4 verse 8. आणि याकोबाचे पत्र याचा 4 अध्याय आणि 8 वचन आम्ही वाचूया. याकोब 4:8. James chapter 4 verse 8. Draw nigh to God, and He will draw nigh to you. Cleanse your hands, ye sinners, and purify your hearts, ye double-minded. देवाजवळ या, म्हणजे तो तुम्हाजवळ येईल. अहो पापीजन हो, हात निर्मळ करा. अहो द्विवधीच्या लोकांनो, आपली अंतःकरणे शुद्ध करा. James chapter 4 verse 8. It says, draw nigh to God, and He will draw nigh to you. आणि वचन खूप सुंदर सांगितले की तुम्ही देवाजवळ या, म्हणजे देव तुमच्या जवळ येईल. So if we are going through problems and you think that what to do, who will help us? आणि मग आम्ही समस्येमधून जात आहोत आणि मग तुम्ही कदाचित ह्या काळजीमध्ये आहात की कोण आम्हाला सहाय्य करेल. And you must be thinking what to do. आणि मग तुम्ही कदाचित विचार करत असेल काय करायचं आता. Praise God when anybody comes to help you in that situation. आणि मग धन्यवाद परमेश्वराला की जर का कोणी तुमच्या त्या परिस्थितीमध्ये तुम्हाला सहाय्य करण्यास आलं. But don't put your confidence on man who comes to help you. पण तुमचा भरोसा जो व्यक्ती तुम्हाला मदत करायला आलाय, पूर्ण भरोसा तुम्ही त्याच्यावरच टाकू नका. It is God who sends people to help us in that moment.
आणि त्या क्षणामध्ये त्या काळामध्ये देव आपल्याला त्या लोकांना पाठवतो तुम्हाला सहाय्य करण्यासाठी. God is faithful. देव हा विश्वसनीय आहे. But in our problem, what are we supposed to do? पण आमच्या समस्येमध्ये आम्ही काय केलं पाहिजे? It says, draw nigh to God, draw near to God, and He will draw near unto us. आणि वचन आम्हाला खूप स्पष्ट सांगितलेलं आहे की तुम्ही देवाजवळ या म्हणजे देव तुमच्या जवळ येईल. Cleanse your hands. आणि तुमचे हात निर्मळ करा. Ye sinners, and purify your hearts, ye double-minded. आणि अहो पापीजन हो, तुम्ही हात निर्मळ करा. आणि अहो बुद्धीच्या लोकांनो, आपली अंतःकरणे शुद्ध करा. So I want to encourage you, draw nigh to God, draw near to God. आणि मला तुम्हाला उत्तेजन करायचंय की देवाजवळ या. Turn with me to 2 Chronicles chapter 15 verse 2. दुसरे इतिहास याचा 15वा अध्याय आणि दुसरं वचन. Yes, 2 Chronicles chapter 15 verse 2. दुसरे इतिहास याचे 2 Chronicles chapter 15 verse 2. And he went out to meet Asa and said unto him, Hear ye me, Asa, and all Judah and Benjamin. The Lord is with you, while ye be with him. And if ye seek him, he will be found of you. But if ye forsake him, he will forsake you. तो आसाच्या भेटीस जाऊन त्यास म्हणाला, हे आसा, अहो यहुदी व बन्यामीन लोक हो, मी म्हणतो ते श्रवण करा. तुम्ही परमेश्वराच्या बरोबर राहाल तोवर तो तुमच्या बरोबर राहील. तुम्ही त्यास शरण जाल तोवर तुम्हास पावेल, पण तुम्ही त्यास सोडाल तर तो तुम्हास सोडील. You know, God never forces us in anyone's life. आणि देव कधीच कोणाच्या जीवनामध्ये जबरदस्ती करत नाही. If we draw near to God, He is definitely there. He will come, He will draw near to us. आणि मग ज्यावेळेस आम्ही देवाच्या जवळ जातो, अगदी विश्वास बाळगा, 100% तो तुमच्या जवळ येतो. The Lord is with you while ye be with Him. आणि मग तो ज्यावेळेस तुम्ही त्याच्या जवळ असाल तो तुमच्या जवळ असेल. As simple it is. आणि इतकं सोपं आहे ते. You know, don't take advantage of that, saying that, you know, God is with me, so I can do anything I want, where I want to go, I can go. आणि मग कधीच त्याचा गैरफायदा घेऊ नका की देव आता माझ्या बरोबर आहे, तर मला जे काय करायचंय ते मी करेन, मला कुठं जायचं ते मी करेन, माझ्या इच्छेप्रमाणे करेन. Don't try to go on your way when you are in trouble. आणि मग ज्यावेळेस तुम्ही तुमच्या समस्येमध्ये त्रासामध्ये असता त्यावेळेस स्वतःच्याच मार्गाचा अवलंब करण्याचा प्रयत्न करू We नका. need to be with God and God is with us. आणि देव आमच्या बरोबर, आम्ही देवाबरोबर असलं पाहिजे म्हणजे देव आमच्या बरोबर असेल. Long time back I have shared one story. It's a true story happened in Karnataka. आणि काही माग मी एक गोष्ट कथा सांगितली होती जी सत्य घटनेवर आधार होती. कर्नाटकामध्ये ती गोष्ट घडलेली आहे. There was one family. आणि एक परिवार होता. Long time they didn't had any issue with the child. आणि मग पुष्कळ वर्ष झाली त्यांना लेकरं झालंच नव्हतं. So they adopted one child. आणि मग त्यांनी एका लेकराला दत्तक घेतलं. And God blessed their family life and God blessed them their own child also. आणि मग त्यांनी दत्तक घेतल्यानंतर देवाने त्यांच्यावरती कृपा केली आणि त्यांना सुद्धा स्वतःचं लेकरू झालं. So children were growing. आणि मग लेकरं वाढत होती. So every day mother used to take both of them holding their hands and taking them to school and bringing them back. आणि मग दररोज त्यांची आई जी आहे दोघांचाही हात धरून शाळेला घेऊन जायची आणि परत घेऊन यायची. So one day what happened that as she was holding both children's hand and going to school. आणि मग एक दिवशी काय घडलं, ज्यावेळेस ती दोन्ही लेकरांचा हात धरून शाळेला जात असताना You know, their own child, while they were crossing the road, that child shook off the mother's hand and tried to cross the road. आणि मग ज्यावेळेस ते रोड क्रॉस करून जात असताना, ओलांडत असताना त्यांचा जो स्वतःचं लेकरू होतं त्यानं आईचा हात झटकला आणि रस्ता पार करण्याचा प्रयत्न केला. Meanwhile the vehicle was coming and it hit the child and died on the spot. आणि त्याच काळाला ती गाडी तिकडून येत होती आणि त्या गाडीनं त्या लेकराला धडक दिली आणि जागीच ते लेकरू गेलं. It's a true story. आणि ही सत्य घटना आहे.
But the child which was holding mother's hand, the adopted child, it was safe. पण जे लेकरू दत्तक घेतलेलं होतं आणि ज्यानं आपल्या आईचा हात धरून ठेवलं होतं ते सुरक्षित होतं. If we are with God, जर आम्ही देवाबरोबर असतो God is with us and we are safe. आणि आम्ही देव आमच्या बरोबर असतो आणि आम्ही सुरक्षित असतो. But if we think, if we try to act too smart, there is always a danger for us. आणि मग आम्ही आमच्या बुद्धीवर अवलंबून राहिलो आणि आपण आपल्या बुद्धीचा निर्णय घेऊन जायचा प्रयत्न केला तर नेहमीच आमच्यासाठी धोका हा ठेवलेला असतो. When that child shook off the mother's hand, what she can do? He just shook off the mother's hand and he just ran on the road. आणि मग ज्यावेळेस त्या आईचा हात त्याने झटकला त्या क्षणामध्ये ती काय करू शकत होती? त्या झटकला आणि क्षणात तो पळून गेला. So like when many times we are so naughty in our life that we take our own decisions and try to run on our own strength. आणि मग त्या लहान लेकराप्रमाणेच आम्ही बऱ्याच वेळेस आम्ही आमच्या जीवनामध्ये सुद्धा फार आगाऊ असतो. आम्ही देवाचा हात झटकतो आणि आम्ही स्वतः ते गोष्टी करण्याचा प्रयत्न. There you don't expect God to protect you. आणि मग तिथं तुम्ही अपेक्षा करू नका की देवाने तुमचं Because we are running our own strength, own thinking we are running. कारण आम्ही आमच्या शक्तीवर आमच्या बुद्धीवर अवलंबून आम्ही पळण्याचा प्रयत्न करत आहोत. No doubt, many times unknowingly we do mistakes. But God is there to help us and protect us. यामध्ये शंका नाही की बऱ्याच वेळेला आम्ही अजाणतेपणे आम्ही चुका करतो पण देव आहे आमचं संरक्षण करण्यासाठी. But most of the time we think on our own side, we think we are very wise. आणि मग बऱ्याच वेळेला आम्ही आमच्या स्वतःच्या स्वबुद्धीचा वापर करतो आणि आम्ही ते करण्याचा प्रयत्न करतो आणि आपल्याला वाटतं की आम्ही खूप हुशार आहोत आणि आम्ही करू शकतो. So I want to encourage you. मला तुम्हाला उत्तेजन करू द्या. Don't try to run away from God. आणि देवापासून पळून जाण्याचा प्रयत्न Be करा. with God and He will be with you. आणि दैवासंगती राहा आणि तो तुमच्या संगती राहील. Book of Zechariah chapter 1. जकर्याचं पुस्तक याचा पहिला अध्याय. Book of Zechariah chapter 1. Book of Zechariah chapter 1 verse 3 and 4. Therefore say thou unto them, thus saith the Lord of hosts, turn ye unto me, saith the Lord of hosts, and I will turn unto you, saith the Lord of hosts. Be not as your fathers, unto whom the former prophets have cried, saying, thus says the Lord of hosts, turn ye now from your evil ways and from your evil doings. But they did not hear nor hearken unto me, said the Lord. जकर्या याचा पहिला अध्याय Chapter 1 verse 3 and 4. तिसरा आणि चौथा वचन. म्हणून तू त्यास असे सांग, सेनाधीश परमेश्वर म्हणतो, मजकडे वळा म्हणजे मी तुम्हाकडे वळेल, असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो. तुम्ही आपल्या पूर्वजांसारखे होऊ नका. त्यास पूर्वीच्या संदेष्टांनी कठोराने सांगितले की सेनाधीश परमेश्वर म्हणतो, आपल्या कुमार्गापासून व आपल्या दुष्कर्मापासून परावृत्त व्हा. पण त्यांनी माझे ऐकले नाही, मनावर घेतले नाही, असे परमेश्वर म्हणतो. The word of the Lord is very clear. आणि देवाचं वचन आमच्यासाठी खूप स्पष्ट आहे. Our forefathers have in other word, it is simple word that is disobeyed God. आणि आपल्या पूर्वजांनी दुसऱ्या शब्दामध्ये सांगायचं झालं तर त्यांनी देवाच्या आज्ञेचं उल्लंघन केलं. They did not listen to God or His prophet, His servants. When God speaks to, they didn't hear that. आणि मग त्यांनी देवाच्या वचनाचा ऐकलं नाही. जे सेवक ज्यावेळेस त्यांना सांगतात त्यांचं त्यांनी ऐकलं नाही. देवाच्या आज्ञेचं उल्लंघन ते करत गेले. Which path they had chosen? आणि कोणता मार्ग त्यांनी अवलंबला. And what God was asking them to do? आणि देव त्यांना काय करण्यास सांगत होता. Turn ye now from your evil ways and from your evil doings. आणि मग जे तुम्ही दुष्कर्म करत आहात किंवा दुष्ट गोष्टी तुमच्यामध्ये आहेत त्याच्यापासून तुम्ही वळा. But if we obey God, if we hear God's word and turn, then will God be with us. आणि मग जर आम्ही देवाच्या आज्ञेचं पालन केलं, आम्ही देवाच्या वचनाचं पालन केलं, ऐकलं आणि आम्ही वळलो देवाकडं,
तर नक्कीच देव आमच्याकडे वळेल. So dear people of God, आणि म्हणून माझ्या प्रियानो, in the Gospel of Luke chapter 15 also we see that prodigal son went on his own way. आणि लूका वर्तमान याच्या 15व्या अध्यायामध्ये सुद्धा आम्ही पाहतो की जो उधळा पुत्र आहे तो स्वतःच्या मार्गाने निघून गेला. But when he came to his senses, पण ज्यावेळेस तो शुद्धीवर आला, he decided to go back to his father. त्यानं ठरवलं की आपण आपल्या बापाच्या घरी परत जायचं. He went back. तो परत गेला. 3 things it happened with him. आणि 3 गोष्टी त्याच्या बरोबर झाल्या. He came to senses. तो त्याच्या शुद्धीवर आला. He decided. त्यानं ठरवलं. Means he made a decision to go back to father. म्हणजे त्यानं निर्णय घेतला की आपण परत बापाकडे जायचं. Third thing, he just made decision, but he got it from there and he did it, put it in practice. He did action. आणि मग त्याने फक्त निर्णय घेऊन तिथंच बसला नाही, तर त्यानं ते कृतीमध्ये घडवून आणलं. तो तिथून उठला आणि तो परत बापाकडे चालू लागला. Son was still far away from the house. आणि मग अजून तो मुलगा जो आहे अजून घरापासून लांबच होता. Father is waiting every day, waiting one day, hoping that he will come back. आणि बाप रोज त्याची वाट पाहायचा. एक दिवस तो परत येईल. रोज तो त्या रस्त्यावरती येऊन उभा राहायचा. And before he could reach the house, when he recognized his son, the father ran away to him and hugged him and kissed him. आणि मग तो मुलगा अजून घरात पोहोचण्यापूर्वीच जसं त्याच्या लक्षात आलं की आपला मुलगा परत येतोय, बाप पळत त्याच्याकडे गेला, त्याला मिठी मारली, त्याला बुके घेतले. Turn with me to the book of Lamentation, chapter 3, verse 57. विलापगीत. आणि विलापगीत याचा chapter 3, verse 57. 3रा अध्याय आणि 57वा वचन. विलापगीत याचा 3रा अध्याय आणि 17वा वचन. 57 57 verse. Lamentation chapter 3 verse 57. Thou drevest near me the day I called upon thee. Thou sayest, fear not. विलापगीत याचा 3रा अध्याय आणि 57वा वचन. मी तुझा धावा केला त्या दिवशी तू जवळ आलास, तू म्हणालास भिवू नको. Thou drewest near me the day that I called upon thee. आणि मी तुझा धावा केला त्या दिवशी तू जवळ आलास. When God will come to us, आणि कधी देव आमच्याकडे येईल, when God will help us, you know that. आणि कधी देव आम्हाला सहाय्य करेल. Don't put blame on God, what God did, what God is doing. आणि मग कधीच देवावर दोषारोप करू नका की काय देव करत आहे, काय देवाने केलंय. When we call, He has made all facilities, everything ready for us. It is we have to go to God. We have to call unto God. आणि मग त्याने सर्व गोष्टी आमच्यासाठी तयार ठेवलेल्या आहेत. आपल्याला त्याच्याकडे जायची गरज आहे. You know, one day Reinhard Bonnke, he was traveling to another country for a ministry in an aeroplane flight. आणि रेनॉल्ड बॉन्के त्यावेळेस दुसऱ्या परदेशाला ते जात होते सेवेसाठी. And then so he was in the plane, he was praying. आणि मग त्या प्लेन मध्ये एरोप्लेन मध्ये ते विमानात प्रार्थना करत होते. So next to his traveler, then later on, then he asked him, what are you doing? आणि मग त्यांच्या जवळचा जो सहप्रवासी होता त्यांना विचारले की तू काय करत आहेस. Then he said, I'm praying. Now I'm going for a meeting. I'm praying. Then he shared about Jesus. आणि मग ते म्हणाले की नाही मी प्रार्थनेसाठी चाललेलो आहे आणि मी प्रार्थना करत आहे. मग त्यांनी ते येशूची सुवार्ता त्यांना सांगितली. Then that neighbor said, the traveler said, when you say Jesus has paid the price, he died, and then why the world is still in darkness? Why in the evil things are there? Why people are not saved? आणि मग त्या सहप्रवासाने त्यांना प्रश्न केला की तुम्ही म्हणताय की येशूनं सर्वांसाठी प्राण दिलेला आहे, सर्वांचं तारण केलेलं आहे, तर मग का अजून लोक अंधकारामध्ये आहेत, का ते अजून पापामध्ये आहेत, का त्यांचं तारण झालेलं नाहीये. He gave a wonderful illustration. आणि मग त्यांनी सुंदर असं उदाहरण त्यांना दिलं. He said, you may work in a soap factory. आणि मग त्यांना खूप सुंदर दाखला दिला की तुम्ही कदाचित साबणाच्या कारखान्यात काम करताय. That doesn't mean you will become clean.
आणि याचा अर्थ असा होत नाही की तुम्ही शुद्ध व्हा. When you're working in factory also you will become a dirty because a lot of things, machineries are there, a lot of things are happening there. So that doesn't mean because you're working in a soap factory you will be clean. आणि मग त्याचा अर्थ असा होत नाही की कारण ज्यावेळेस तुम्ही एखाद्या कारखान्यात काम करताय तर पुष्कळशी मशिनरी असते, काम असते आणि तुम्ही स्वतःला घाण होणार आहे. याचा अर्थ साबणाच्या कारखान्यात म्हणून स्वच्छ आहे असं त्याचा अर्थ नाहीये. Okay, think that we are in the house. आणि मग विचार करा की आपण घरामध्ये आहोत. Our hands have become dirty. आपले हात घाण झाले. How will it become clean? आणि मग कसं ते स्वच्छ होणार आहे? Will that hand wash cleaner will come or the soap will come to our hand and wash our hands? आणि मग काय ते साबण किंवा हँडवॉशचं जे सोप आहे, लिक्विड आहे ते आपल्या हातामध्ये येऊन आपल्याला स्वच्छ करून जाणार आहे का? No, it has got power to clean, but we need to go to the soap or the liquid soap and then put on our hand, rub it, then wash it. घ्यायचं आहे, आपल्याला हात चोळायचे आहेत, पाण्याखाली धरायचे आहेत, मग आम्ही ते कार्य जे आहे स्वच्छतेचं ते साबण आपल्यामध्ये करेल. So when we are in problem, don't blame God and say, where are you God, what are you doing? This is not the way to come to. आणि म्हणून ज्यावेळेस आम्ही समस्येमध्ये आहोत त्यावेळेस देवावरती आरोप घालू नका की काय देवा कुठं आहेस तू काय करायला आहेस, तुला दिसत नाही का? अशा गोष्टीच्या आम्ही देवावरती आरोप घालतो, ते करू नका. So Lamentation 3:57 it says that thou drivest near in the day that I called upon thee. आणि विलाप गीत याचा 3रा अध्याय 57व्या वचनामध्ये सांगितलेलं आहे की मी तुझा दावा केला त्या दिवशी तू माझ्या जवळ आलास. He just didn't come and stand there quietly. आणि तो येऊन फक्त तिथं थांबत नाही माझ्या. He says, fear not. आणि तो म्हणतो की भिवू नको. See, when God comes, He is in control of everything. आणि मग ज्यावेळेस देव येतो तो सर्व काही त्याच्या नियंत्रणामध्ये घेतो. Don't think that what situation you are going through or we are going through that God cannot solve that problem. आणि मग असा विचार करू नका की ज्या समस्येमधून तुम्ही जात आहात किंवा आम्ही जात आहोत त्या समस्याला समाधान आम्हाला मिळणार नाही किंवा देव काही करू शकणार नाही असा विचार कधीच करू नका. He is El Shaddai, all powerful God. आणि तो सर्व समर्थ देव असा आहे. Turn with me to Acts chapter 4 verse 12. प्रेषितांचे कृत्य याचा 4था अध्याय आणि 12वे वचन. Yes, book of Acts chapter 4 verse 12. Neither is there salvation in any other, for there is none other name under heaven given among men whereby we must be saved. आणि तारण दुसऱ्या कोणाकडून नाही, कारण जेणेकरून आपले तारण होईल असा दुसरा कोणतेही नाव आकाशाखाली मनुष्यामध्ये दिलेले नाही. No other name. दुसरं कोणतंच नाव नाही. No, absolutely no other name. आणि कोणतंही दुसरं नाव नाही. It is God who sends timely to help us in our situation. आणि देव आहे जो आमच्या काळामध्ये वेळेमध्ये लोकांना आमच्यासाठी सहाय्य करण्यासाठी पाठवतो. Who? It is God who sends. आणि कोण? देव पाठवतो. It is only God who can save us from all our problems. आणि फक्त देवच आहे जो आम्हाला सर्व समस्येमधून बाहेर काढू शकतो. Under heaven on the earth there is no other name but except Jesus. आणि मग येशू शिवाय स्वर्गामध्ये आणि खाली पृथ्वीवर कुठलंच दुसरं नाव नाही. So what I'm trying to say, turn with me, come back to the Exodus chapter 2. आणि मग निर्गमनाच्या 2ऱ्या अध्यायाकडे मी येऊयात परत. Now why these Israel people? Who are these people? Israel are God's people in slavery, in आणि मग का हे जे इब्री लोक जे आहेत, जे देवाचे लोक आहेत, ते गुलामगिरीमध्ये आहेत. Or we say they are God's people and how come they are in slavery? आणि मग आपण म्हणतो अरे ते देवाचे लोक आहेत मग ते कसे गुलामगिरीमध्ये आहेत? Simple, no? It's a question, no? How come they are in slavery then? आणि मग ते कसे गुलामगिरीमध्ये आले? And God says they are my people. आणि देव म्हणतो की ते माझे लोक आहेत. If you see this, there is a cycle in all the Old Testament. If you go through all, आणि you will understand if you read through. आणि मग जर आम्ही जुन्या करारामधून गेलो तर आपल्याला दिसेल की तिची साखळी आहे ती संपूर्ण एकमेकांशी बांधली गेलेली आहे. It's all the time if we see God has created His own people. The Israel people are His people, no doubt. आणि मग देवाने त्याचे लोक घडवले, ते देवाचे लोक होते ह्यामध्ये शंका नाही. And that's why our God is known as a God of Abraham, Isaac and Jacob.
आणि म्हणून आपल्या परमेश्वराला ओळखलं जातं की तो अब्राम, इसाक आणि याकोबाचा देव म्हणून. सो वी सी दॅट वाय दे वर इन स्लेव्हरी. आपण पाहतो की का ते गुलामगिरीमध्ये आहे. When God blessed people, Israel people, because everything is fine, they were enjoying the life because God blessed them. So when the blessings come, we forget God. परमेश्वर त्याच्या लोकांना तो आशीर्वादित करतो, त्याला आवडतं. He loves to bless his people. When we are blessed, जेव्हा आपण आशीर्वादित होतो, आपण देवाचा आशीर्वाद प्राप्त करतो आणि आपण देवालाच विसरतो ज्याच्याकडून आपल्याला प्राप्त झाले. फ्रॉम whom we have received the blessing, we forget him himself. So what happens? Then the problem comes. Then when the problem comes, not just the richness, we forget God. Not just forget God, but with that we start doing the things, evil things. If we walk in the evil ways because God has blessed us. देवाने आपल्याला आशीर्वाद केलेला आहे म्हणून जो मार्ग आपण स्वीकारतो तो म्हणजे दुष्टतेचा मार्ग, आणि जे कृती करतो ते दुष्टतेची कृती करतो. सो बिकॉज ऑफ दॅट नाउ गॉड इज अ जस्ट गॉड अँड ही हॅज टू पनिश द अनजस्ट पीपल. आणि आपला देव जो आहे तो न्यायी देव आहे, आणि जे अन्यायी लोक आहेत त्यांना त्याला शासन करणं क्रमप्राप्त होतं. So when God's punishment comes, ज्यावेळेस देवाचा न्याय येतो, then they cry to God. मग आपण देवाला काय, Oh Lord, help us, save us. आणि मग आम्ही देवाला ओरडू, देवा सहाय्य कर, कृपा कर. When we draw near to God, God will draw near to us. ज्यावेळेस आम्ही देवाच्या जवळ जातो, देव आमच्या जवळ येतो. He is a promise keeping God. तो आपलं वचन पूर्ण करणारा. We'll read the scripture now. आम्ही वचन वाचूया. Read a verse, Exodus chapter 2, verse 23 to 25. And it came to pass in progress of time that the king of Egypt died, and the children of Israel ceased by reason of the bondage, and they cried, and their cry came up unto God by reason of the bondage. And God heard their groaning, and God remembered his covenant with Abraham, with Isaac, and with Jacob. And God looked upon the children of Israel, and God had respect unto them. बराच काळ लोटल्यावर मिस्राचा राजा मृत्यू पावला. इकडे इस्रायल वंशेचा जवळ बिकट दास्यामुळे उसासे टाकून आक्रोश करीत, आणि त्या दास्यामुळे त्यांनी केलेली अरोळी वर देवापर्यंत जाऊन पोचली. देवाने त्यांचा आकांत ऐकला. तेव्हा अब्राहाम, इसाहाक व याकोब यांच्याशी केलेल्या कराराचे त्यास स्मरण झाले. म्हणून देवाने इस्रायल वंशजाकडे दृष्टी लावली, आणि देवाने त्यांच्याकडे लक्ष पुरवले. Israel people sinned against God and rebelled against God. आणि इस्रायल लोकांनी देवाविरुद्ध पाप केलं, देवाच्या विरुद्ध बंडखोरी केली. That's why they were in slavery in Egypt. आणि म्हणूनच ते त्या कारणास्तव त्या मिस्रमध्ये ते गुलामगिरीमध्ये गेले. When they were in slavery, आणि ज्यावेळेस ते गुलामगिरीमध्ये होते, they cried, and their cry came unto God by reason of bondage. आणि मग त्यांनी देवाला आरोळी मारली, आणि मग देवानं जे करार अब्रामाशी, याकोबाशी केलेला होता त्याचं त्याला स्मरण झालं. शेवटचा भाग वाच. And children of Israel ceased by reason of the bondage, and they cried, and their cry came up unto God by reason of bondage. आणि त्या दास्यामुळे त्यांनी केलेली आरोळी वर देवापर्यंत जाऊन पोहोचली. Sometimes, why these problems comes in our life,
आणि मग कधी कधी काय ह्या समस्या आमच्या जीवनामध्ये येतात? God doesn't bring the problems. देव कधीच समस्या आणत But नाही. He allows sometimes this problem to come in our life. आणि पण तो त्या समस्यांना परवानगी देतो आमच्या जीवनामध्ये. Because that is the time we'll remember God. आणि मग तीच वेळ असते ज्यावेळेस आम्ही देवाला हाक मारतो. Everything is smooth, fine, comfortable. We'll not remember God, we'll not cry out to God. आणि मग जर सगळं काही अगदी व्यवस्थित सुरळीत चाललेलं आहे, आम्ही देवाला आठवणार पण नाही आणि देवाकडे आरोळी पण मारणार. Because of their reason of bondage, they cried out to God. आणि त्यांच्या दास्यत्वामुळे त्यांनी देवाला आरोळी मारली. And God heard their cry. आणि मग देवानं त्यांची आरोळी ऐकली. When we cry out to God, He doesn't. With Abraham, with Isaac and with Jacob. आणि मग देवानं त्यांचं आरोळी ऐकली आणि जे अब्राम आणि याकोब यांच्या बरोबर केलेला जो करार आहे ते त्याला आठवला. And 25th verse says, and God looked upon the children of Israel, and God had respect unto them. आणि 25व्या वचनामध्ये सांगितले की म्हणून देवाने इस्रायल वंशजाकडे दृष्टी लावली, देवाने त्यांच्याकडे लक्ष पुरवले. You know, I like the English word. आणि मला इंग्लिश शब्द आवडतात. He honors we are His children, we are His creation. He honors us, He respects us. आणि मग आम्ही त्याची लेकरे आहोत, त्याची निर्मिती आपण आहोत आणि तो आमचा आदर करतो. When we cry to God, He doesn't ignore us. आणि मग ज्यावेळेस आम्ही देवाकडे आरोळी मारतो तो कधीच आमच्याकडे दुर्लक्ष करत नाही. He had a respect for them. आणि मग तो आपल्याला आदर देतो. And He listens to us. आणि तो आमचा ऐकतो. And that's why then further we see God chose Moses to go and deliver these people of Israel. आणि मग पुढे आम्ही पाहतो की देवाने मोशेला निवडलं की जाऊन त्या इस्रायल लोकांना त्या मिस्रामधून बाहेर काढण्यासाठी. So dear people of God, म्हणून माझ्या प्रियानो, don't look to the people who has come to help us now. आणि मग जे आत्ता आपल्याला सहाय्य करण्याला आलेले आहेत त्यांच्याकडे तुम्ही बघू नका. It is better to trust in the Lord than to put our confidence in the man. आणि मग देवावर मनुष्यावर भरोसा ठेवण्यापेक्षा आपला विश्वास आम्ही देवावर ठेवणं उत्तम आहे. When we come to Him, we cry to God. When we come near to Him, He will come near to us. आणि मग ज्यावेळेस आम्ही त्याच्या जवळ येतो, आम्ही त्याला आरोळी मारतो, तो आमच्या जवळ येतो. God is there to help us. आणि देव आपल्याला सहाय्य करायला तयार He आहे. is a faithful God. तो आपला विश्वसनीय देव आहे. They did not knew that God has heard their prayer. आणि मग त्यांना माहित नव्हतं की त्यांची प्रार्थना देवाने ऐकलेली आहे. Sometimes we cry, we pray, but we think that nothing has happened. आणि कधी कधी आपण प्रार्थना करतो, आपण रडतो, पण आपल्याला वाटतं की काहीच घडत नाहीये. We think God is not listening our prayer. आणि आपल्याला वाटतं की देव आपली प्रार्थनाच ऐकत नाहीये. God is doing nothing. काहीच करत नाहीये. But the man of God says, God is quiet. That doesn't mean He is not at work. पण देवाचं एका सेवकाने सांगितलेलं आहे की देव शांत आहे, याचा अर्थ असा नाही की तो कार्य करत नाहीये. When the cry of His people, children of Israel, went to His ears, आणि ज्यावेळेस त्या इस्रायल लोकांची आरोळी त्याच्यापर्यंत गेली, God came to Moses and said, you go and deliver them. आणि मग तो देव मोशेकडे आला आणि तो म्हणाला की जा आणि त्यांना सोडव. But until Moses went there, they did not knew that God was dealing with Moses. He was preparing them and He was bringing them back. आणि मग जोपर्यंत मग मोशे तिथं गेलेला नव्हता त्यापर्यंत त्यांना माहित नव्हतं की देव मोशे संगती बोलत आहे, त्यांच्यासाठी त्याला तयार करत आहे, त्यांना पाठवत आहे, त्यांना त्या दासत्वामधून सोडवत आहे. Interesting thing. खूप सुंदर अशा गोष्टी. Our delay is equal to denial. आणि आपला जो उशीर करणं आहे ते नाकारण्यासारखं आहे. Means we disobey God. That is in simple ways we disobey God. आणि मग सोप्या भाषेमध्ये सांगायचं तर आम्ही देवाची अवज्ञा करतो. But God's delay is not a denial. आणि पण देवाचा जो उशीर आहे तो नकार नाहीये. He works beautifully for our life. तो सुंदर रीतीने आमच्या जीवनासाठी कार्य करतो. When sometimes we see that our answer has not come to us, आणि ज्या वेळेस आम्ही कधी पाहतो की जे उत्तर आहे ते आमच्यापर्यंत अजून पोहोचलेलं नाहीये, believe that God is at work. पण विश्वास बाळगा की देव कार्य करत आहे. Maybe sometime as Daniel prayed unto God and immediately God sent an answer to him. आणि मग जसं दानिएलाने प्रार्थना केली, दानिएलाच्या प्रार्थनेचं उत्तर लगेच देवाने पाठवलं. It is the spirits which hold Daniel's prayer answers.
आणि पण त्या दुरात्म्याने त्या दानिएलाच्या प्रार्थनेचं उत्तर ते आकाशामध्ये धरून ठेवलं. But the angel of the Lord, Michael, came and delivered them, and they brought the answer, Daniel's answer, back to them. आणि मग जो मिखाईल देवदूत आहे, जो सेनापती आहे, तो आला, त्यानं त्याच्याशी युद्ध केलं आणि त्या प्रार्थनेचं उत्तर तो दानिएलापर्यंत घेऊन आला. Don't worry how to bring that answer down to us. It is God who works for that. आणि मग त्या चिंता करू नका की प्रार्थनेचं उत्तर कसं आमच्यापर्यंत येईल, ते देव त्याचं कार्य पाहून घेईल. But our God answers our prayer and our cry. पण आपला देव जो आहे तो आमच्या प्रार्थनेचं उत्तर देतो, आमच्या जे आरोळी आहे, आमचे अश्रू आहेत, त्याचं उत्तर तो देतो. Amen. आमेन. Praise